कसबा बावड्यातील गल्लीबोळांमधल्या पानटपऱ्या एकदम गायब झाल्यात. गायब म्हणजे काय तर सगळ्या पानटपऱ्यांना सताड कुलूप लागलेत. नमस्कार, मी संतोष पाटील, तुमचं SP न्यूजमध्ये स्वागत आहे. आज आपण बंद पानटपऱ्यांचं रहस्य काय या गमतीशीर पण तितक्याच गंभीर विषयावर बोलूयात. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या टपऱ्या रोज सकाळी 6च्या ठोक्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत अगदी न चुकता सुरू असायच्या, लोकांना मुखी मधुरम उदरी विषम म्हणजेच वरून गोड आणि पोटात विष ठरवणारा मावा तंबाखू चघळायला द्यायच्या, त्या टपऱ्या अचानक एका रात्रीत गायब कशा काय झाल्या? या बंद टपऱ्यांचं रहस्य काय? सध्या याच विषयावर बावड्यातच काय तर अख्ख्या कोल्हापुरात जोरदार चर्चा सुरू आहे. तर विषय असा आहे की या शांततेच्या मागे पोलिसांच्या कारवाईची प्रचंड धास्ती आहे. आता लोक उघडपणे बोलायला लागलेत की कसबा बावडा परिसर हा गांजा विकणारे आणि तो ओढणाऱ्यांचा जणू काही अड्डाच बनत चालला आहे. दत्त मंदिराजवळचं ते बंद पडलेलं जाकवेल, पोलिसांचं गोळीबार मैदान, यल्लामा मंदिरामागचा तो 100 फुटी रस्ता, भर वस्तीत बंद पडलेली घाणा साईड, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील टपरी, श्रीराम उद्याना परिसरातील टपऱ्या, या सगळ्या भागातील काही पानटपऱ्या सर्रास गांजा आणि गांजाचं पाणी मारलेला मावा विकत असल्याची माहिती समोर आली. पण यात सगळ्यात मोठा विरोधाभास असा होता की एका बाजूला आपले पोलीस किलोने गांजा पकडत होते, पण तो गांजा पुढे किरकोळ विक्रीसाठी नेमका कुठे जातोय हे या यंत्रणेला दिसत नव्हतं. गंमत म्हणजे गांजा कुठं मिळतो हे गल्ली बोळातल्या पोरांना आणि सर्वसामान्यांना ठाऊक असतं, पण पोलिसांना मात्र ते कधी दिसलंच नाही. म्हणतात ना, देर आहे पण दुरुस्त आहे. पोलीस अधीक्षक श्री निलोपल यांनी गांजा विक्रीवर कडक कारवाईचे आदेश दिले आणि यंत्रणा खडबडून जागी झाली. गेल्या 2 दिवसांपासून शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी पानटपऱ्यांवर आणि गांजा विक्रीच्या ठिकाणावर धडक कारवाई सुरू केली. आणि मग काय, पोलिसांची ही तडकाफडकी कारवाई बघून या गांजाबाजांचे धाबे दणाणले. कारवाईच्या भीतीने या सगळ्या पानटपऱ्यावाल्यांनी आपली दुकानं बंद ठेवणंच पसंत केले. आता लोक विचारत आहेत, बाबांनो, जर तुम्ही कायदेशीरपणे फक्त पान आणि तंबाखूच विकत होतात तर मग पोलिसांना बघून पळायची आणि टपऱ्या बंद करायची गरजच काय? चोराच्या मनात चांदणं हेच याचं उदाहरण आहे. शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी स्पष्टपणे सांगितले की आमच्याकडे पक्की माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही पाळत ठेवून होतो. आता फक्त विकणाऱ्यांनाच नाही तर गांजा ओढणाऱ्यांना सुद्धा पोलिसी खाक्या दाखवल्या जाईल. म्हणजे कोल्हापुरात प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या पानटपऱ्यासुद्धा आहेत, पण या काळा धंदा करणाऱ्या पानटपऱ्यांमुळे तेही बदनाम होते. आमदार राजेश क्षीरसागर यांनी नुकत्याच पावसाळी अधिवेशनात कोल्हापुरातील ड्रग्ज आणि गांजा विक्रीचा मुद्दा उपस्थित करून या गंभीर सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. कोल्हापूरकरांचीही आता एकच मागणी आहे की गांजावरची ही कारवाई काही दिवसांची नको आहे, तर त्यात सातत्य हवं आहे. नाहीतर कोल्हापूरला उडता पंजाबप्रमाणे झुलता कोल्हापूर व्हायला वेळ लागणार नाही. पोलिसांना सोडून सगळ्या जगाला माहिती असणारा हा गांजा विक्रीचा जो विरोधाभास आहे तो असाच सातत्यपूर्ण कारवाईमुळे संपू शकतो. आता अपेक्षा ठेवायला हरकत नाही की अशा मोहिमेमुळे आपलं कोल्हापूर लवकरच पूर्णपणे नशामुक्त होईल. तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या परिसरातही असंच काही चाललं असेल तर आम्हाला नक्की कळवा. SP न्यूज पाहत राहा. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.